रायगड, महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण म्हणजे या बजेटकडे आपण काय कसं बघतो, काय अपेक्षा आहे? या देशातली महागाई त्यांनी कमी झाली पाहिजे. या देशातल्या बेकार तरुणांना न्याय देण्यासाठी काहीतरी धोरण त्यात असलं पाहिजे. भारतातल्या शेतकऱ्यांच्या आधारभूत किमतीसाठी काहीतरी जालीम उपाय त्यांनी काढून भारतातल्या सर्व शेतकऱ्यांना आधारभूत किमतीच्या खाली ज्यावेळी शेतीमालाचे दर जातात, त्यावेळी केंद्र सरकार आधार कसं देणार हे सांगितलं पाहिजे. देशात जे पीक विम्याच्या पॉलिसीज आहेत, त्यामुळं पीक विमा कंपन्या जो फायदा मिळवतात आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात, त्यावर काही ठाम उपाय कायद्याने आणि काही योजनेतून केंद्र सरकारने केला पाहिजे. भारतातल्या ज्या वेगानं भारताची प्रगती व्हायला पाहिजे, ती प्रगती होत नाही असा आज निष्कर्ष हळूहळू यायला लागलाय. तिथं आपल्याला 5 ट्रिलियन इकॉनॉमी डॉलरपर्यंत इकॉनॉमी न्यायची आहे. त्यावेळी या देशाचा विकासवाढीचा वेग 16-17% पर्यंत जायला पाहिजे. पण आज तशी परिस्थिती नाही. त्यामुळे विकासवाढीचा वेग वाढवणं, देशातल्या रोजगार निर्माण करण्याची धोरणं आखणं आणि या देशात अधिक गुंतवणूक येण्यासाठी या देशात आज जे उद्योजक आहेत त्यांना त्रास न होता परकीय गुंतवणूक अधिकाधिक आणण्यासाठी काय प्रयत्न करणार हे देशाच्या अर्थमंत्र्यांनी उद्या जर सांगितलं तर मला वाटतं या देशातल्या लोकांना दिलासा मिळेल. जीएसटी प्रचंड वाढलेला आहे, त्याच्यात त्यांच्या हातात नाहीये. सगळ्या देशातल्या राज्य सरकारच्या अर्थमंत्र्यांनी एकत्रित येऊन जीएसटी काउन्सिलमध्ये ती मतं मांडली असतील तर त्यावर काही उपाय त्यांनी काढला पाहिजेत. अशा वेगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं या देशातल्या जनतेला महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न याच्यातून सुटका मिळेल. जे टीका केली त्याला उत्तर देताना अनिल पाटील यांनी आज सकाळी असं म्हटलंय की त्यांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असेल म्हणूनच त्यांनी असा आरोप केला. आपण कसं बघतात या सगळ्या? तथ्य आहे असं म्हणा, पण होतं हा शब्द आता वापरावा लागेल. भ्रष्टाचार करणाऱ्या सगळ्यांच्यावर त्यांनी टीका केली भाजपने. ते सगळे आमच्याकडून निघून गेले आणि ते सगळे त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत. त्यामुळे शरद पवार साहेबांच्यावर आजपर्यंत त्यांच्या आयुष्यात एकही आरोप झाला नाही की जो सिद्ध झाला. त्यांना बदनाम करण्याचे असंख्य प्रयत्न त्यांच्या राजकीय कारकिर्दीत झाले. शरद पवार साहेबांनी आणि आम्ही इतकं जवळून पाहिलेलं आहे, कधीही बेकायदेशीर चुकीच्या गोष्टी त्यांनी कधी कुणाला करायला लावल्या नाही आणि स्वतःही कधी केल्या नाही. त्यामुळे शरद पवार साहेबांना भ्रष्टाचारी म्हणणं हा एक विनोद आहे. महाराष्ट्राचा किती द्वेष करावा याची सीमा आता गाठलेली आहे त्यांनी. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या विरोधी टीका करण्याची आता गरज त्यांना वाटायला लागली. याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणाने सरकलेली आहे. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधी जेवढे ते बोलतील तेवढी महाराष्ट्रातली जनता या दोन नेत्यांच्या मागे उभा राहील. महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून, महाराष्ट्राची अस्मिता म्हणून आणि महाराष्ट्राचा आत्मा म्हणून. नाही पण टीका झालेल्या होत्या, त्यांच्यातर्फे करण्यात आलेल्या होत्या पक्षाच्या आधी आणि त्यानंतर जे चित्र सर्व संपूर्ण महाराष्ट्राने त्यानंतर आता स्वतः शरद पवार साहेबांवरती आता टीका केली जाते. यानंतर काय? मोगम हा माणूस असा आहे, तो माणूस तसा आहे म्हणून काही असे आरोप चिटकत नाहीत कोणाला. आणि महाराष्ट्रात काही स्पेसिफिक आरोप तुम्ही ज्यांच्याबरोबर केले, ज्यांच्या विरोधी केले, ते सगळे आज तुम्ही तुमच्या पक्षात घेतलेले आहेत. भारतामध्ये मागच्या 2 वर्षात हा ट्रेंड यांनी तयार केला की आरोप करायचे, त्यांना अडचणीत आणायचं आणि त्यांना स्वतःच्या पक्षात किंवा मित्र पक्षात घ्यायचं. याचं उत्तम उदाहरण हे शिवसेना फुटली त्यावेळी आपण बघितलं आणि राष्ट्रवादी फुटली त्यावेळी बघितलं. साहेब, विवेक आणि मोठ्या प्रमाणात
घोषणा देखील केल्या जात आहेत. लाडकी योजना असेल, लाडकी बहीण असेल, त्यानंतर लाडका भाऊ असेल, या योजनांकडे आपण कसं त्याच्यासोबत एक प्रश्न असा आहे की 10,000 महिलांना गुलाबी रिक्षा दिल्या जाणार आहे. या गुलाबी योजनांकडे jacket आपण कसं बघतो? त्या संदर्भात तुम्ही कसं बघता? गुलाबी रंग फेवरेट आहे सध्या. त्यामुळे गुलाबी रिक्षा, गुलाबी जॅकेट सगळ्या गुलाबी गोष्टी होतायत आणि रंगाला माझं काही ऑब्जेक्शन नाही. कुठला रंग वापरायचा तो ज्याचा त्याचा चॉईस आहे. पण फुल पांढरं वापरलंय त्यामुळं थोडासा फरक दिसतोय त्यातून. काही हरकत नाही. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या योजना कधी आठवल्या? तर लोकसभेची मतमोजणी झाल्यावर. लोकसभेची मतमोजणी झाल्यावर आपला महाराष्ट्रात नक्की पराभव अटळ आहे. हे लक्षात आल्यावर सगळे लाडके झाले. बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले. आता काका, पुतणे, आजोबा, आजी हे लाडके होण्याची शक्यता पुढच्या 15 दिवसात आहे. आणि तिजोरीत काय असो अगर नसो, पण आम्ही घोषणा करणार. असंच जर राज्यकर्त्यांनी ठरवलं असेल आणि त्यालाही माहिती आहे की 2 महिन्यात आपल्या तिजोरीत ह्या मर्यादा येणार आहेत. 2-3 महिन्यासाठी या सगळ्या गोष्टी त्या जाहीर करतील. पण त्यांनी असं सांगण्याची गरज नाही की आम्ही परत सत्तेवर नाही आलो तर योजना बंद होतील. महाराष्ट्र हा फार सुसंस्कृत राज्य आहे. ज्या योजना कोणत्याही सरकार कोणाचे असो, त्या योजना अधिक दुरुस्त करून, अधिक वाढवून आम्ही पाहिजे तर मांडू. अशा योजना बंद करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण आता भीती घालायला लागलेत राज्यकर्ते. की आम्हाला परत निवडून नाही दिलं तर योजना बंद होतील. योजना मी महाराष्ट्राला आपल्या मार्फत सांगतो, योजना बंद काही होणार नाही. उलट त्यात सुधारणा करू आणि अधिक चांगली अशा सेवा महाराष्ट्रातल्या जनतेच्या, आमच्या लाडक्या बहिणीच्या आम्ही देखील करू. साहेब